नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा स्वागत आहे. आमच्या दादू मामाचा वाढदिवस आहे. चांगल्या लोकेशनला पण आलो आहे. गाडी दादू मामाची, अण्णांची गाडी फॅशन, आमचे मित्र, आमच्या मामांचे मित्र अण्णा, त्यांचा हा माळा आहे. चांगल्या लोकेशनला पण आलो आहे. झाडी चांगली आहे, नाळीची झाडी अशी अण्णांच्या बागाकडेला. आपण लोकेशनवर जाऊया. पण बेत आहे चिकन बिर्याणीचा. तर चला बघूया अण्णांनी कसं नियोजन लावले. तर मित्रांनो, आम्ही गाड्या लावून पुन्हा अण्णांच्या तळावर आलो आहे. अण्णांचा तळ, मस्तपैकी विहीर, पुढं लोकेशन चांगलं आहे, नाळीची झाडं, अण्णांचा जनावरांचा गोठा बघू शकता मित्रांनो. अण्णांचा जनावरांचा गोठा. चला तर आपण लोकेशन स्थळी जाऊया. विहीर आहे आणि लिंबूचं झाड, चिक्कूचं झाड, देशी केळी, चांगल्या लोकेशनला, नाळीची झाड, अण्णांची विहीर. लोकेशन चांगलं आहे. बघूया मित्र काय करतात आपले. तो बघता अण्णांनी चूल धुवून पेटवलेलं आहे मित्रांनो. चिकन धुतलेलं आहे, जळणाची व्यवस्था करतायत चांगल्या लोकेशनला. आमचा मामा पण चूल पण पेटवली, चिकन पण धुतले. पुढचं बघूया आता. आणि मला जरा पवायची पण इच्छा झाली ह्या विहिरीमध्ये, पण तिकडे चिकन बिर्याणीचा बेत आहे. कसं काय पवायचं, पाव वाटलं नाही. आणि कांदा पण भाजत टाकलेला आहे, चिकन पण धुतलेलं आहे, कांदा हलवायचं काम चालू आहे अण्णांचं. जळून पण चांगलं आणलेलं आहे अण्णांनी, मस्त क्वालिटी. आणि तिकडे कांदा लिंबू कापायचं चालू आहे. आणि बघता चिकन बिर्याणीचा थाट, चिकन मस्तपैकी शिजायला लागले. तांदूळ, चिकन बिर्याणीचा थाट आहे. बड्डे बॉय. कांदा, टमाटर, कोथिंबीर चिरून झालेली. आणि अण्णांच्या तळावर पुन्हा लोकेशन चांगलं आहे मित्रांनो. अण्णांचा तळ, अण्णा काठी धुताना, चांगलं लोकेशन. आमच्या मामाचा आज वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चांगल्या लोकेशनला पण आलो. बघता बिर्याणीचा थाट, बिर्याणी, चिकन बिर्याणीचा बेत आहे. एक चूल बिर्याणी चालली आहे, एक चूल आता रस्सा. आणि बघता बिर्याणीला उकळी पण आलेली आहे. आणि बघता आमच्या मामाला सगळ्यांनी शुभेच्छा पण दिल्या. इकडे बिर्याणी होत असताना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि बघता बिर्याणी तयार मित्रांनो. आणि गिरवी पण तिकडे तयार आहे, चालू आहे. बिर्याणी तर झालेली आहे. आणि मित्रांनो, बिर्याणी झालेला रस्सा पण आमचा तयार झाला. थोडंसं मीठ कमी पडलेलं, मीठ टाका लागलोय. आणि थोडीशी उकळीसवर आपण जरा थांबूया. आणि बिर्याणी झाल्यानंतर मित्रांनो पुन्हा रश्श्याला पण आम्ही उकळी आली, मस्त पैकी अशी उकळी आलेली आणि चांगला रस्सा झालेला आहे. आणि बघता मित्रांनो बिर्याणी तयार पण झाली, रस्सा पण तयार झाला. आणि सगळी आम्ही जेवाय पण आमच्या मामाचे मित्र सगळेजण बसलीत. आणि मित्रांनो सगळी बिर्याणी झाल्या सगळ्यांनी वाढून पण घेतलं आणि सगळी जेवाय पण लागली. ती मस्तपैकी जेवण झाले. रस्सा क्वालिटी, बिर्याणी क्वालिटी. आणि अण्णा आमचे तळमालक, बड्डे बॉय आमचं मामा, त्यांना एक घास घालतात अगदी प्रेमानं, अगदी प्रेमानं. थँक्यू अण्णा, थँक्यू पाहुणं, थँक्यू. आणि जितेंद्र त्यांचा भाव, एक थोडासा घास. आज बड्डे बॉय मामा आमचं, इतका आनंद हिने साजरा केला, एकदम मस्त एन्जॉय, रस्सा बिस्सा सगळं क्वालिटी. तर मित्रांनो, आणि आमचे मिस्त्रीसुद्धा गायकवाडसुद्धा मामांना आमच्या घास भरवताना बघितलेलं आहे तुम्ही मित्रांनो. तर चला आता सगळे जेवणार पण आहे आणि बघूया पुढं. चला मित्रांनो, आम्ही जेवण झाल्यानंतर सगळे मित्र, आमचे अण्णा, आमच्या मामांचे मित्र अण्णा, आवळे पाहुणं, मिस्त्री आणि जितेंद्र मामा सगळे बसले. तर आम्ही अण्णाकडे जाऊया. अण्णा, काय वाटतंय, आज मित्राचा वाढदिवस होता आणि थोडक्यात तुम्ही काय त्यांना शुभेच्छा देतायसा? मला एवढा मोठा आनंद वाटतो की काय असणार, पण माझ्या मित्राचा वाढदिवस हा सगळ्यात सामान्य आणि एका विचारानं चाललेला हे वाढदिवस आहे. आणि हो वाढदिवस आम्ही आत्ताच्या ह्या परिस्थितीनुसार आम्ही जो
ज्या शेतकऱ्याचा विचार ज्या काही गोष्टी असतील त्याप्रमाणे आम्ही सामान्य विचारानं आम्ही हे वाढदिवस साजरा केला आहे. त्यानंतर दादासाहेब मोरे यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपण जाऊया आवळे पाहुण्याकडे. आवळे पाहुणं, तुम्ही काय शुभेच्छा देताय ह्या पाहुण्याला? हे माझा भाचा आहे दाजी मोरे. हे माझा भाचा असून मी त्यांचा मामा आहे. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बी देऊन त्यांचा विनंती करतो. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. म्हणजे आपण जाऊया मिस्त्रीकडे. मिस्त्री नव्ह, गायकवाड साहेब. गायकवाड मिस्त्री हां. चांगले त्यांचे मिस्त्री. मित्र आहेत. गायकवाड, तुम्ही काय आमच्या मामाला हां. सांगताय? दादा मला चांगला माणूस आमचा. त्याच्याबद्दल त्याच्या मनापासून पूर्ण म्हणजे आमचं परिवार गप्पा सगळं कुटुंब सगळं त्यांना शुभेच्छा दिलेली आपण आहे. आणि चांगलं आहे. हा, चला गायकवाड पाहुणे पण आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत चांगल्या. आपला भाऊ जितेंद्र मामा, थोडक्यात तुमच्या भावाची काय प्रतिक्रिया देताय? भावाचा काही विषय नाही. मोठा भाऊ वगैरे काही सुद्धा नसते. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्य त्याचं चांगलं जाऊ दे आणि स्वच्छवाणी होऊ दे. ठीक आहे. मित्रांनो, सगळ्या मित्रांनी चांगल्या वाढदिवस, अण्णांना पण चांगलं बोललेत. अण्णा त्यांना त्यांचा मित्र दादू मामा, आमचा मित्र चांगला आहे, व्यवस्थित आहे, पाठी दिलेली आहे आणि सगळे मित्र एकदम खुश आहेत, जेवून बसलेले आहेत ते. आणि लोकेशन पण सुद्धा चांगलं आहे मित्रांनो. अण्णांचा हाततळा आहे, विहीर आहे, चांगलं लोकेशन आहे. चांगल्या लोकेशनमध्ये आम्ही पार्टी केलेली आहे. आणि सेफ्टीसाठी मित्रांनो आम्ही चूल पण विझवून इथं जात आहोत, कारण सेफ्टीसाठी खाली इकडं फड आहे, काय इजा होऊन देऊ नको. आम्ही ह्यासाठी सेफ्टीसाठी चूल पण विझवून जात आहे. थँक्यू. जर मित्रांनो आपण आपलं चॅनल अजून सबस्क्राईब करा झालं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सुद्धा काही टाकायला विसरू नका. थँक्यू.